महत्त्वाची बातमी आहे। बँकेच्या प्रांगणामध्येच एका शिक्षकाने गळफास लावून घेत आत्महत्या केलेली आहे। अत्यंत धक्कादायक घटना समोर आली आहे बीड जिल्ह्यातल्या केज इथं। स्वराज्यनगर भागात असलेल्या कृष्णा अर्बन कोऑपरेटिव्ह बँकेच्या प्रांगणात हा प्रकार घडला। शिक्षकाने आत्महत्या करण्यापूर्वी फेसबुकवरून एक पोस्ट केली होती। श्रावणी, बाळा तुझ्या बापूला शक्य झालं तरच माफ कर, मी माफी मागायच्या पण लायकीचं नाही, हे त्याचे शब्द कुटुंबाच्या काळजावर घाव घालणारे ठरले। मृत धनंजय नागरगोजे हे विना अनुदानित आश्रमशाळेत शिक्षक होते। आपल्या पोस्टमधून त्यांनी संस्था चालकांच्या नावाचा उल्लेख केलेला आहे। श्रावणी, बाळा तुझ्या बापूला झालंस तर माफ कर, मी माफी मागायच्या पण लायकीचं नाही। बाळा, तुझ्या बाबतीत मी खूप स्वप्न पाहिली होती, पण त्या स्वप्नांना स्वप्नातच ग्रहण लागलं। कधी मी कुणाला 2 रुपयाला फसवलं नाही किंवा कुणाचं कर्ज पण घेतलं नाही। श्रावणी, तुला अजून काही कळत नाही, तुझं वय आहेच किती, 3 वर्ष, तुला काय कळणार? ज्यांना कळायला पाहिजे त्यांना बापू कधी कळला नाही। बाळा, बापूंनी कधीच कुणाचं नुकसान केलं नाही, सर्वांसोबत चांगला वागला, पण या नालायक राक्षस लोकांनी माझा छळ केला। 18 वर्ष झालं काम करतोय, अजून मला पगार नाही। आता पुढे काय करायचं त्यावर विक्रम बाप्पा म्हणाले, तू फाशी घे म्हणजे तू मोकळा आणि मी पण, दुसरं तुझ्या जागेवर कर्मचारी भरायला मोकळा। हे ऐकून माझ्या पायाखालची जमीनच सरकली आणि त्यानंतर या लोकांनी मला त्रास देण्यास सुरुवात केली। श्रावणी बाळा, हे सर्व राक्षस आहेत, या राक्षसामुळेच मी तुझ्यापासून दूर जातो। 2-4 वर्षामध्ये कुठेतरी असं वाटत होतं की नाही, निश्चित स्वरूपात शासन कुठेतरी जो काही शासन निर्णय 2019ला झाला होता की 20% अनुदान त्या ठिकाणी शिक्षक व शिक्षक इतर कर्मचाऱ्याला त्या ठिकाणी देऊ केलेलं होतं, ते त्यांनी द्यायला पाहिजे होतं। परंतु ते अनुदान न मिळाल्यामुळं ही जी काल किंवा आज जो काही प्रकार झालेला आहे तो प्रकार हा त्या अनुषंगानेच त्या ठिकाणी झालेला आहे। कारण की हे जे या ठिकाणी 15-16 वर्षापासून काम करीत असलेले शिक्षक असतील किंवा शिक्षक इतर कर्मचारी असतील, हे आता सध्या फार म्हणजे उदासीन झालेले आहेत। अत्यंत ही खेदजनक बाब आहे। सरकारने जर अशा प्रकारचं टप्पावाढ लवकरात लवकर दिली असती तर अशा प्रकारचं टोकाचं पाऊल आमच्या भावाने उचललेलं नसतं। अत्यंत वाईट अशी अवस्था झालेली आहे। यापुढे सरकारनं ह्या गोष्टीचा गांभीर्याने विचार करून सरकार मायबापला माझी विनंती आहे की अशा प्रकारचा अनुदानाचा टप्पा तातडीनं वाढवून द्यावा। चालू अर्थसंकल्पामध्ये त्याची भरीव अशी तरतूद करावी। किमान दुसरे नागरगोजे सर तरी अशा पद्धतीचं पाऊल टोकाचं उचलणार नाहीत। विना अनुदानित निवासी आश्रमशाळांचं वास्तव काय त्यावर एक नजर टाकूया। 2004 मध्ये निवासी आश्रमशाळेला सुरुवात झाली। 2006 मध्ये राज्य सरकारकडून मान्यता मिळाली। 26 जुलै 2010 मध्ये कर्मचाऱ्यांना कायम करण्यास मान्यता दिली गेली। 16 मार्च 2015 ला तपासणी करून अ, ब, क, ड अशी वर्गवारी करण्यात आली। राज्यातील एकूण 322 शाळांपैकी अनुदानास 165 शाळा पात्र ठरल्या। बीड जिल्ह्यात 19 शाळांपैकी 15 शाळा अनुदानाला पात्र ठरल्या। फडणवीस सरकारमध्ये 8 मार्च 2019ला शासन निर्णय 20% अनुदान देण्यास ठरला झाला संदर्भातला निर्णय समोर आला। शासन निर्णय निघाला पण प्रत्यक्षात अंमलबजावणी काही झालीच नाही। राज्यातील 165 अनुदानास पात्र ठरलेल्या शाळेला 18 वर्षात रुपयाही मिळालेला नाही। निवडणूक आचारसंहितेआधी अनुदान देतील अशी आशा ठरली फुल। तर राज्यात आश्रमशाळेतील शिक्षक आणि कर्मचाऱ्यांची संख्या आहे 7000। बीड जिल्ह्यात 400 शिक्षक कर्मचारी आहेत। सोलापूर जिल्ह्यामध्ये बोगस टीईटी प्रमाणपत्र शिक्षकांना बडतर्फ करण्यात आलेला आहे। ज्यांच्याकडे टीईटी प्रमाणपत्र धारक आहेत, जे बोगस प्रमाणपत्र धारक आहेत, त्या शिक्षकांना बडतर्फ करण्यात आलंय। जिल्हा परिषदेचे सीईओ कुलदीप जंगम यांनी 5 शिक्षकांना बडतर्फ केलंय। टीईटी घोटाळ्यात सहभागी असल्याचा ठपका ठेवत प्राथमिक शिक्षण विभागाकडून ही कारवाई करण्यात आली आहे। 2024 मध्ये 5 शिक्षकांची शिक्षण सेवकपदी नियुक्ती करण्यात आली होती, पण पडताळणी दरम्यान या शिक्षकांनी जिल्हा परिषदेला खोटी आणि बनावट कागदपत्र सादर केल्याचं समोर आलंय। पंढरपूर, करमाळा, सांगोला या तालुक्यात प्राथमिक शिक्षण सेवक म्हणून 5ही शिक्षक कार्यरत होते।
या शिक्षकांना आता बडतर्फ करण्यात आलाय। जळगावच्या 40 गावात जय हिंद माध्यमिक आणि उच्च माध्यमिक विद्यालयाच्या संस्थाचालकांकडून शिक्षकांच्या लाखो रुपयांच्या पगारावर डल्ला मारण्यात आल्याचा प्रकार घडलाय। गेल्या 20-22 वर्षांपासून सुरू असलेल्या त्या प्रकारानंतर राजकीय पक्षाचा पदाधिकारी असलेल्या या संस्थाचालकाला अखेर पोलिसांनी अटक केली। अशोक खलाणे असं अटक करण्यात आलेल्याचं नाव आहे। तिने जेव्हा विरोध केला आणि यांना पोलीस स्टेशनला आम्ही तक्रार दिली या माझ्या सगळ्या बांधवांसोबत, तेव्हा त्यांनी मला डायरेक्ट कोणतीही चौकशी न करता बडतर्फी दिली आणि आता माझी सेवा समाप्त करून मला घरी बसवलेलं आहे। कारण काय दिलं तुम्हाला बडतर्फी? काहीच नाही, तुमचं गैरवर्तन आहे, तुम्हाला शिकवता येत नाही, तुम्ही अरेरावीपणाने वागतात आणि गेल्या 14 वर्षापासून माझी कोणतीही चूक कधीच त्यांनी मला दाखवली नाही। माझ्या विरोधात कधीही कोणत्याच विद्यार्थ्याची तक्रार नाही, पालकांची तक्रार नाही, माझ्या सहकारी कर्मचाऱ्यांना कधीच कोणती अडचण आली नाही आणि त्यांनी अचानक माझ्यावर असा आरोप टाकून मला घरी बसवलेला आहे। संस्था चालकाने जी 1000 रुपयापासून कपात सुरू केली ती आज 12,000 रुपयापर्यंत आलेली आहे। आम्ही वेळोवेळी त्यांना अर्ज दिले, तोंडी विनंती केल्या, आमचे अर्ज फाडले गेले। शेवटी कंटाळून आम्ही 7 सप्टेंबर रोजी पोलीस स्टेशनला तक्रार दाखल केली। ही तक्रार दाखल केल्यामुळे बदल्याच्या भावनेने संस्था चालकाने 12 शिक्षकांना सेवा समाप्ती दिली, 2 कर्मचाऱ्यांना बडतर्फ या ठिकाणी केलेले। शिक्षकांचा पगार चा अपहार पगारातील काही रकमेचा अपहार झाल्याबद्दल चा तो गुन्हा आहे। 97,11,00,000 इतकी रक्कम आहे अपहार झालेली आणि त्याच्यामध्ये अजून वाढ पण होऊ शकते। त्यातील जे मुख्य आरोपी आहेत सचिव यातले अशोक खलाणे यांना काल अटक करण्यात आलेली आहे आणि आज त्यांना कोर्टामध्ये हजर केलं जाईल।